म्हणजे जत तालुक्यामध्ये 100 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा 1.5 वर्षामध्ये गोपीचंद पडळकर यांनी केला। 1.5 वर्षामध्ये नगरपालिका आणली, झेडपी चे सदस्य निवडून जात आणले, पंचायत समिती आणले। म्हणजे मी तर म्हणतो आजच्या युगातला सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे। आता मी असं म्हणलो काही घडी उद्यापासून टीका करायला लागतील, पण आमचे दोघांना आम्हाला माहित आहे की आम्ही कुठं बटन दाबायचं ते बरोबर दाबतो। आज इथं भाऊ आलेले आहेत, खरोखर एक तडफदार दुष्काळ भागातलं नेतृत्व आहे। इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपलं भाषण केलं आणि भाषणामध्ये मी एकदम साधा आहे असं त्यांनी भासवायचा प्रयत्न केला। हे जणू मला काहीच कळत नाही अशा पद्धतीनं सगळं आपल्याला सांगायचा प्रयत्न केला। पण तुम्हाला खरं सांगू, या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचे आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं आहे। पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊसारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं। तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला, नेता मिळाला आणि सेठला आणि मला एक मोठा भाऊ मिळाला आहे। असा आमचा सहकारी जो कायम सातत्यानं आमच्या सुखदुःखात उभा राहणारा, कायम प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहणारा आणि चांगला असल्यावर कोणी बी येतो। आज मी मंत्री आहे कोण पण येईल, सेठ आमदार आहे कोण पण येईल, पण जेव्हा आम्ही काहीच नव्हतो तेव्हा सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणारा आमचा सदाभाऊ। म्हणून आम्हाला सदाभाऊबद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे की असा मित्र आज आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे। सदाभाऊ उपस्थित आहेत। सदाभाऊला मी काय त्यांना आमदार म्हणून बोलवलं नाही, माझे मित्र म्हणून बोलवलं नाही, जत तालुक्याची वकिली बिना पैशात करण्याच्यासाठी तुम्हाला बोलावलंय। तुम्ही फक्त जतच बोलायचं, तुम्ही स्वतःचं काही बोलायचं नाही, कारण ते जयाभाऊंचे खास मित्र आहेत। ते वारंवार विकासाच्या दृष्टिकोनातून नेहमी बोलत असतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।